नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत मराडेपाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शक्तिपीठ बांधलेलं आहे ते बघण्यासाठी। मंदिराच्या बाहेरचा जर भाग आपण पाहिला तर तो हुबेहूब किल्ल्यासारखा आपल्याला पाहायला मिळतो। मंदिरामध्ये प्रवेश करत असताना असं वाटतं जणू काही आपण किल्ल्यामध्येच प्रवेश करत आहोत। मंदिराच्या आत केलेली कलाकुसर बघून मन अगदी प्रसन्न होतं। महाराजांची मूर्ती ही अयोध्या येथील राम मंदिरातील रामलल्लांची मूर्ती साकारणाऱ्या अरुण योगीराज या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मूर्तिकाराने घडवलेली आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात अखंड कृष्णशिला या दगडामधून 6 फूट उंचीची महाराजांची रेखीव अशी मूर्ती स्थानापन्न आहे। शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातलं पहिलं भव्य दिव्य मंदिर उभारलं गेलेलं आहे। शिवाजी महाराजांच्या जीवनावरील शौर्याचे प्रसंग, त्यांचा इतिहास समाजाला कळावा यासाठी तटबंदीच्या खालील जागेमध्ये 36 शिल्पचित्र बनवण्यात आलेली आहेत आणि त्यांची माहिती त्या शिल्पांच्या खाली मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये दिली गेलेली आहे। शिल्पचित्रांसोबतच शिवकालीन जी काही शस्त्रास्त्र आहेत ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। मंदिराच्या 4 बाजूंनी 4 बुरुज बांधलेले आहेत आणि आतील भाग एखाद्या राजवाड्याप्रमाणे आपल्याला बघायला मिळतो। मंदिराभोवती बांधलेल्या 4 बुरुजांवरून फिरून तुम्ही मंदिराची परिक्रमा पूर्ण करू शकता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरापर्यंत तुम्ही कसे जाल? मराडेपाडा तालुका भिवंडी या ठिकाणी हे मंदिर आहे आणि इथे जाण्यासाठी 2 प्रमुख मार्ग आहेत। पहिला मार्ग आहे भिवंडीवाडा ते मराडेपाडा या मार्गाने गेल्यास तुम्हाला 3 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे। दुसरा मार्ग आहे मुंबई नाशिक मार्गापासून वडपा मार्गे 10 किलोमीटर लाभ फाट्यापासून तुम्ही वळलात तर तुम्हाला मंदिराच्या ठिकाणी जाता येईल। त्याचबरोबर मुंबईपासून 60 आणि ठाण्यापासून 35 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे। हजारो शिवभक्त या मंदिराला भेट देण्यासाठी रोज येत असतात। मग तुम्ही कधी येताय? आजचा व्हिडिओ इथेच थांबून निरोप घेते। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, मस्त खा आणि आनंदी रहा।